हॅलो एव्हरीवन, वेलकम टू समर्थ क्रिएशन. तुम्हाला माझे आत्तापर्यंतचे व्हिडिओ खूप आवडले, त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप थँक्यू. खूप सुंदर असे कमेंट सगळ्या व्हिडिओच्या खाली तुम्ही दिलेले आहेत. आता तुम्हाला जेव्हा सर्व महिलांना संक्रांत येते त्यावेळेला पडणारा पहिला प्रश्न हाच असतो की संक्रांतीसाठी वाण काय द्यायचं. तर त्यासाठी तुम्हाला मी खूप सारे ऑप्शन घेऊन आली आहे त्याच्यामध्ये. तर झटपट होणारं मंगळसूत्र आपण पाहूयात. त्यासाठी काय मटेरियल लागेल ते आपण बघून घेऊयात. हेडपिन लागेल, आईस शेप पिन लागेल, नंतर हे इयरिंगचे स्टड लागतील, मंगळसूत्राची सर लागेल, ती ऑप्शनल आहे. तुम्ही ती 18 इंचामध्ये सिंगल लाईन पण घेऊ शकता, डबल लाईन पण घेऊ शकता. नंतर हे बीड्स लागतील आणि 18 गेज वायरचा एक तुकडा लागेल आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाची अशी पकड लागेल. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, पेंडंट बनवण्यासाठी 18 गेजच्या वायरचा असा एक तुकडा घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला वन साइड एक लूप बनवून घ्यायचा आहे. हे लूप बनवून झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या वायरमध्ये हे जे आपले ढोलकी बीड्स आहेत हे घालून घ्यायचे आहेत. हे ऑप्शनल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर एक छोटा गोल्डन बीड्स हवा असेल तर तो पण तुम्ही घालू शकता, त्याने हे सुंदर दिसते. हे 0 mm साइजचे आपण गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. हे 4 mm साइजचे आपण गोल्डन बीड्स ऍड केलेले आहेत. हा एक बीड्स आपण घालूया. त्यानंतर एक ढोलकी बीड्स घालूया. त्यानंतर परत एक गोल्डन 4 mm चा घालूया. त्यानंतर एक ढोलकी बीड्स. ठीक आहे, हे असे आपण जरी 4 जरी घातले, तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. ठीक आहे, आता मी या वायरचा तुकडा इकडून कट करणार आहे आणि आपल्याला आता याला मंगळसूत्र जॉईन करून घ्यायचं आहे साईडला. त्यासाठी आपण इकडे लूप बनवून घेणार आहोत. तुम्ही मंगळसूत्राची सर जी आहे ती तुम्हाला कमी बजेटमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही ही सिंगल लाईन सर सुद्धा यूज करू शकता. ह्याच्यामध्ये असं खाली गोल लूप असतं, हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि हे लूप आपण पॅक करून टाकूया. त्यानंतर दुसऱ्या बाजूने पण आपण तसंच पॅक करून घेऊया. थोडासा याला असा कर्व शेप देऊन घेऊया. ठीक आहे, झटपट तयार होणारे मंगळसूत्र खूप सुंदर असं ऑप्शन आहे. त्यानंतर आपण इयरिंग्स पण बनवून घेऊया. त्यासाठी पहिलं काय करायचं, जे हेडपिन्स आहेत त्यामध्ये एक हा गोल्डन बीड्स घालायचा, दुसरा जो आहे तो यामध्ये घालून घेऊया. आता काय करायचं, हे जे आहे ह्याला आपण वरती सर्कल शेप मध्ये लूप करून घेऊया. त्यासाठी हे पकडणे असं टर्न करून घेऊया. त्यानंतर जी आपली आईस शेप मध्ये आपण गोल्डन बीड्स घालून घेतलाय तो ह्या लूप मध्ये आपण अडकवून घेऊया आणि पॅक करूया. त्यानंतर परत आपण वरती एक फायनल लूप बनवून ते लूप आपण इयरिंगच्या स्टड मध्ये ऍड करून घेऊ. ठीक आहे, हे तुमचं इयरिंग्स रेडी आहे.
अशाच प्रकारे दुसरं पण इयरिंग आपण रेडी करून घेऊया। अशा प्रकारे सुंदर असं आपलं एक वाण रेडी झालेलं आहे। त्यामध्ये हे इयरिंग्स आणि हे नाजूक असं तुमचं मंगळसूत्र सुद्धा रेडी झालेलं आहे। हा आपला फर्स्ट आयटम झाला। तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे, तुम्ही इकडे जे आहेत ते 18 गेजची सिंगल मंगळसूत्र सर सुद्धा यूज करू शकता। आता आपण सेकंड पाहूयात। सेकंड ऑप्शन आहे ते खूप इझी आहे। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, असं एक फ्लॉवर रेडी करून घ्यायचं आहे। हे फ्लॉवर जे आहे ते तुम्हाला हे कसं बनवायचं ह्याचं ट्युटोरियल ऑलरेडी माझ्या पेजवरती पोस्ट केलेलं आहे, ते पाहून तुम्ही हे फ्लॉवर रेडी करू शकता। हे फ्लॉवर बनवायला तुम्हाला अगदी 5 to 10 मिनिट्स सुद्धा लागत नाही, पटकन झटपट होणारं फ्लॉवर आहे। हे फ्लॉवर रेडी झालं, तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, ही जी अंगठीचा एक बेस आहे, असा एक अंगठीचा बेस घ्यायचा आहे आणि त्यावरती जस्ट हे फ्लॉवर तुम्हाला पॅक करून घ्यायचं। सगळ्या बाजूनी वायरनी जस्ट तुम्हाला टॅप करून घ्यायचं। झटपट होणारी अंगठी आहे आणि महिलांना आजकाल हँडमेड ज्या गोष्टी आहेत, हँडमेड जी ज्वेलरी बनवतो ती खूप सारी ट्रेंडिंग मध्ये आहे, त्यामुळे असं काहीतरी वाण तुम्ही बनवून दिलं तर त्यांना खूप आवडेल। ठीक आहे, ही 5 to 7 मिनिट्स मध्ये रेडी होणारी अंगठी आहे। ही तुम्ही वाण म्हणून कोणालाही देऊ शकता। हे झालं सेकंड ऑप्शन। आता आपण थर्ड ऑप्शन पाहूया। तर थर्ड ऑप्शन पाहूया। थर्ड ऑप्शन मध्ये हेअर पिन हे एक बेस्ट ऑप्शन आहे। त्यामध्ये जर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे बाजारामध्ये तुम्हाला चंद्र मिळतात, ते यूज करून सुद्धा तुम्ही हेअर पिन बनवू शकता, किंवा अगदी सिंपल द्यायची असेल तर जस्ट ही एक हेअर पिन घ्या आणि त्याच्यावरती असं चंद्र पॅक करून द्या। पण हा चंद्र जर तुम्हाला थोडा इनोव्हेटिव्ह डिझाईन करून द्यायचा असेल, खूप सिंपल वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला ह्या चंद्रावरती डिझाईन करून घ्यायची आहे। त्यासाठी तुम्हाला 0.3 ची वायर लागेल, एक चंद्र लागेल आणि एक हेअर पिन लागेल। त्यासाठी पहिला तुम्ही एक तुकडा काढून घ्या 0.3 चा। त्यानंतर तुम्ही हेअरपिन वरती ही वायर थोडीशी रॅप करून घ्या 3 to 4 टाइम्स। नंतर हा जो तुमचा चंद्र आहे तो जस्ट ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि इकडे तुम्हाला बॅक साइडने पॅक करून घ्यायचा आहे। जस्ट तुम्हाला रॅप करून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन डिझाईन तुम्हाला शिकायच्या असतील, ज्वेलरीमध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल, तर आपल्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन असे 2 क्लासेस अवेलेबल आहेत। ऑफलाईन जे आहेत ते डोंबिवलीमध्ये होतात, मुंबई, आणि जर तुम्हाला ऑफलाईन जॉईन करायला पॉसिबल होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता। खूप सारे माझे स्टुडंट आहेत ज्यांनी आता आपल्याकडे क्लास करून स्वतःचा बिझनेस छान ग्रो केलेला आहे। तुम्ही पण तुमचा बिझनेस खूप छान पद्धतीने ग्रो करू शकता अगदी कमी वेळात। पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला क्लास करावा लागेल। क्लास केल्यावरती तुम्हाला ईच अँड एव्हरी जे छोटे छोटे पॉइंट्स असतात ते तुमचे क्लिअर होतात। ठीक आहे, अशी मी हेअरपिन इकडे जॉईन करून घेतलेली आहे वायर यूज करून। तर आता जर ही हेअरपिन एवढीच द्यायला तुम्हाला सिंपल वाटत असेल तर ह्यामध्ये इनोव्हेटिव्ह म्हणून तुम्ही थोडं इकडे बीड्स ऍड करू शकता साईडला। त्यासाठी हा जो पहिला लूप आहे तिथून मी वायर काढून घेते।
ह्याच्यामध्ये तुम्ही 0 नंबरचे बीड्स ऍड करू शकता। ही वायर जी आहे ही इकडून आपण काढून परत ह्या होलमधून बाहेर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला इकडे 0 नंबरचे बीड्स ऍड करायचे आहे। हे आपण 0 नंबरचे बीड्स घालून घेतलेले आहेत, ते आता इकडे जस्ट लावून बघायचं किती लागतात। एवढे ओके आहेत, तर इकडून आपल्याला रॅप करून पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक साइडने आपल्याला हे सगळे पॅक करून घ्यायचे। ह्यामध्ये तुम्हाला पॅक करून घ्यायचं आहे। इकडून असं तुम्ही हे जे आहे हे पॅक करून घ्या। जे मी तुम्हाला ट्युटोरियलमध्ये दाखवते ते सगळं जर तुम्हाला बनवायचं असेल तर ह्याचं तुम्हाला मटेरियल समर्थ क्रिएशनमध्ये अवेलेबल आहे। जस्ट तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। व्हॉट्सअपला मेसेज करण्यासाठी जो आपल्याला व्हॉट्सअप नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे। जस्ट तुम्हाला सगळ्या बाजूने पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही वायर आपण अशीच इकडे वरती आणूया आणि इकडे वरती पण थोडेसे गोल्डन बीड्स आपण लावून घेऊयात 0 नंबरचे। एवढे इनफ आहेत, तर हे आपण इकडे पॅक करून घेऊ। आणि ही वायर इकडे खाली आणून आपण अशी पॅक करून टाकूया। आणि हा जो उरलेला तुकडा आहे तो आपण कट करून टाकूया। हे तुमचं थर्ड ऑप्शन रेडी झालेलं आहे। खूप सुंदर अशी हेअरपिन आहे। अशी हेअरपिन जर तुम्ही तुमच्या वान मध्ये दिलीत तर सगळ्यांना खूप आवडेल। आता आपण नेक्स्ट ऑप्शन पाहूया। नेक्स्ट ऑप्शन पण खूप सुंदर आहे, पटकन होणार आहे। अशी एक ब्रेसलेटची चेन घ्यायची आणि हे एक असं फ्लॉवर रेडी करून घ्यायचं। जस्ट तुम्हाला हे फ्लॉवरची जी वायर आहे ती ह्या ब्रेसलेटच्या चेन मध्ये घालून इकडे अशी रॅप करून घ्यायची आहे। 2 or 3 टाइम्स रॅप केली, 1 or 2 टाइम्स इकडून ह्या होल मध्ये घालून तुम्ही पॅक करून घेतलीत की तुमचं ह्या साइडने पॅक होऊन गेलं। आता ही वायर आहे तशीच तुम्हाला ह्या साइडला घ्यायची आहे आणि ह्या साइडला पण हे जे दुसरं टोक आहे त्या होल मध्ये हे घालून इकडे तुम्हाला रॅप करायचे आहे। 2 or 3 टाइम्स रॅप केली तरी इनफ आहे आणि हे कट करून टाकायचं।
असं सिंपल असं सुंदर असं तुमचं ब्रेसलेट रेडी झालेलं आहे। असं ब्रेसलेट सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकताय। खूप सुंदर असं तुम्हाला ऑप्शन आहे। नेक्स्ट ऑप्शन आहे हे मंगळसूत्राचं आहे। त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, असं चंद्राचं एक कुंदन घ्यायचं आहे, नंतर एक बॉलपिन घ्यायची आहे, त्यामध्ये हा 6 mm चा मोती बीड्स घालून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये खाली ह्या होलमधून जस्ट तुम्हाला हे काढायचं आहे आणि इकडे रॅप करायचं आहे आणि ही एक्स्ट्रा जो तुकडा आहे तो कट करायचा आहे। तर हे तुमचं सिंपल असं पेंडंट रेडी आहे। आता तुम्हाला जस्ट काय करायचंय, जी 18 गेजची वायर आहे तुमची, त्याचं जे खाली लूप दिलेला आहे त्या लूपला तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। हे जस्ट ओपन करून तुम्हाला ह्यामध्ये जे होल आहे त्यामध्ये घालून घ्यायचे आणि परत ते पॅक करून घ्यायचं। असंच तुम्हाला दुसऱ्या बाजूने सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे। सुंदर असं तुमचं मंगळसूत्र रेडी झालेलं आहे। असं सुंदर असं मंगळसूत्र सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया। नेक्स्ट ऑप्शन आहे कुडी। कुडी बनवण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल, 5 mm चे गोल्डन बीड्स लागतील, इयरिंगचे स्टड लागतील आणि क्रिस्टल लागतील। 6 mm चे क्रिस्टल आपण घेतलेले आहेत। नेक्स्ट ऑप्शन आहे कुडी। कुडी सिंपल अशी कुडी कशी बनवायची ते बघा। आता तुम्हाला काय करायचंय, 0.3 च्या वायरचा असा तुकडा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हे गोल्डन बीड्स तुम्हाला घालून घ्यायचे आहे। नंतर काय करायचं, तुम्हाला हे एकत्र घेऊन इकडे तुम्हाला जस्ट रॅप करून पॅक करून घ्यायचं। रॅप करून हा तुकडा कट करायचा। तर त्यानंतर ही जी वायर आहे हे तुम्हाला मध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये हा जो 6 mm चा क्रिस्टल आहे तो तुम्हाला घालून घ्यायचा आहे आणि जस्ट हा असा साईडला घेऊन ही वायर खाली काढायची आणि नंतर ह्याचा असा स्टार रेडी करून घ्यायचा। हे 2-2 गोल्डन बीड्स जे आहेत ते तुम्हाला पकडून जस्ट 6 वेळा रॅप करून घ्यायचा आहे। हा तुमचा स्टार रेडी झालेला आहे। तर ही वायर एका होल मधून बाहेर काढायची म्हणजे हा स्टार जो आहे तो तुमचा लॉक होऊन जाईल। ठीक आहे। आता जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, हे जी तुमची कुडी बेस रेडी आहे हा इयरिंग स्टड वरती तुम्हाला पॅक करायचा आहे। तुम्हाला जर प्रत्येक वेळेला जर असं वायरने रॅप करायचे नसेल तर तुम्ही डायरेक्ट हा जो कुडी बेस तुमचा रेडी होतो तो स्टिक फास्ट म्हणून एक ग्लू येतो, या ग्लूने तुम्ही डायरेक्ट या बेसवरती हा कुडी बेस चिटकवू शकता। जर तुम्हाला चिटकवायचं नसेल तर तुम्ही वायरने रॅप करून पॅक करू। अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या बाजूनी कुडीला पॅक करून, जेव्हा तुमची कुडी रेडी होते तेव्हा ही वायर मागे आणून इकडे सिंपली अशी 2 or 3 टाइम्स रॅप करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो तुकडा आहे तो तुम्हाला कट करून टाकायचा। अशा प्रकारे ही तुमची सिंपल अशी कुडी पण रेडी झाली आहे।
नेक्स्ट जे वाण आहे ते आपल्याला मंगळसूत्र बनवायचं आहे, लक्ष्मी मंगळसूत्र. त्यासाठी आपल्याला लक्ष्मी कॉइन्स लागतील, मंगळसूत्राची सर लागेल, 5 mm चे ब्लॅक कलरचे बीड्स लागतील आणि खरबुजा बीड्स आणि गोल्डन कॅप लागतील. आता जी 20 गेजची वायर आपण घेतली त्याला वन साइडने आपण असं लूप करून घेऊया. असा लूप करून घेऊया. असं आपण लूप रेडी करून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण एक खरबुजा बीड्स घालणार आहोत. एक खरबुजा बीड्स घातल्यानंतर एक कॅप घालणार आहोत. त्यानंतर एक ब्लॅक कलरचा बीड्स, त्यानंतर कॅप, त्यानंतर एक लक्ष्मी कॉइन, त्यानंतर परत आपण कॅप घालणार आहोत. एक ब्लॅक कलरचा बीड्स आणि परत त्याला कव्हर करण्यासाठी एक कॅप. आता परत एक खरबुजा बीड्स, परत एक कॅप, एक ब्लॅक कलरचा बीड्स, कॅप, लक्ष्मी कॉइन, अगेन कॅप. आणि शेवटी आपण एक खरबुजा बीड्स घालणार. अशा प्रकारे आपलं ह्या पेंडंट मध्ये सगळं घालून झालं आहे. आता काय करायचं, एक्स्ट्रा जी वायर आहे ती कट करून, जी बॅलन्स वायर आहे त्याचा आपल्याला लूप रेडी करून घेऊया. जस्ट वायर आपल्याला अशी पकडच्या सहाय्याने फिरवायची. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं पेंडंट रेडी आहे. त्याला आता आपण ही मंगळसूत्र सर अटॅच करून घेणार आहोत. त्यासाठी ह्या लूपचं लॉक ओपन करायचं आहे आणि याच्यामध्ये ऍड करायचं. तशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा लॉक करून घ्यायचं आहे. तर सुद्धा आपलं रेडी झालं आहे. अशाच प्रकारची खूप सुंदर सुंदर ज्वेलरी शिकण्यासाठी असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज माझ्या चॅनलवरती नेहमी अपलोड केलेले मिळतील. त्यामधून बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ सगळे बघितल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप थँक्यू.